हॅलो फ्रेंड्स, मी प्रीती मंचरे स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रीतीज ऑडिओ बुक. भाग्य दिले तू मला ह्या कथेचे आतापर्यंत आपण 24 भाग ऐकले. आजच्या व्हिडिओमध्ये पुढचा भाग ऐकूयात. चला तर मग सुरुवात करूयात. त्याआधी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटकन करून घ्या. भाग्य दिले तू मला भाग 25. शौर्य सूर्यवंशी विलामध्ये पोहोचला तेव्हा त्याला समजलं मॉम, काकी आणि नंदिनी शेजारीच असलेल्या वडाच्या झाडाची पूजा करायला गेल्या आहेत. तो कसलाही विचार न करता सरळ तिकडे जायला निघाला. बॉसला आजकाल काय झालंय काहीच कळत नाही. याआधी तर कधीच असे वागले नाहीत. रॉकी शौर्याचं वागणं पाहून म्हणाला, मला वाटतं बॉस मॅडमच्या प्रेमात पडलेत. शेजारीच उभा असलेला माणिक तर्क लावत म्हणाला, तुला बरं माहिती? रॉकी त्याच्याकडे पाहत भुवया उंचावत म्हणाला, बॉस आणि प्रेमात हे गणित काय त्याला समजतच नव्हतं. तसा त्यालाही थोडाफार डाऊट होताच. हो, मानव स्वभावाच्या विरुद्ध तेव्हाच वागतो जेव्हा तो प्रेमात पडतो, आणि सध्या बॉस तेच करत आहेत. माणिक त्याच्याकडे पाहत म्हणाला, हो रे, तू म्हणतो ते पण खरं आहे. बॉस कामाच्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट आहेत. आतापर्यंत कधीच त्यांनी कामाच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज केलं नाही. पण आज इथे येण्याआधी त्यांनी चक्क सगळ्या मीटिंग कॅन्सल केल्या. त्यांना मी कधीच जास्त हसताना पाहिलं नव्हतं, पण आजकाल एकटेच गालात हसत असतात. रॉकी शौर्याचं सगळं वागणं आठवून विचार करत म्हणाला, ही सगळी प्रेमात पडल्याची लक्षणं आहेत. माणिक परत म्हणाला, हो रे, आता तर माझी पण खात्री झाली आहे. तसे जर असेल ना तर माझ्या एवढा खुश कोणीच नसेल. कारण आजकाल बॉस खूप खुश असतात, त्यामुळे मला ओरडा कमी भेटतो. रॉकी म्हणाला आणि माणिक गालातच हसला. म्हणजे सारखं नाहीत ओरडत ते मला, कधीतरी. खास आहे ना मी त्यांचा. रॉकी गडबडून आणि उगाच कॉलर नीट करत म्हणाला. त्याच्या त्या बोलण्यावर माणिक जरा जास्तच हसला. दात काय काढतो, जा काम कर. रॉकी त्याला असं हसताना पाहून त्याच्यावर खेकसला. तसा बिचारा माणिक त्याचं हसू दाबत तिथून पळाला. समोर भलं मोठं वडाचं झाड होतं. तिथं खूप साऱ्या बायका अगदी सगळा साज शृंगार करून आल्या होत्या. एवढ्या मोठ्या घोळक्यात त्याला मॉम, नंदिनी कोणीच दिसत नव्हतं. आता तो थोडासा पुढे झाला आणि फायनली त्याला ती दिसली. जांभळ्या रंगाची आणि हिरवे काठ असलेली पैठणी साडी, ज्यावर पारंपरिक दागिने, केसांची हेअरस्टाईल करून अंबाडा घातला होता आणि त्या अंबाड्याला मोगऱ्याच्या फुलांचे गजरे गुंडाळले होते. नाकात मोत्याची नथ, हातात हिरवा चुडा, कपाळावर लावलेली चंद्रकोर. तिचं ते मराठमोळं रूप पाहून तो तर घायाळच झाला होता. समोर मॉम तिला पूजा कशी करायची ते दाखवत होत्या. तीही त्या सांगतील तशी पूजा करत होते. काकी आणि इतर बायकाही पूजा करत होत्या. तो भान हरपून तिलाच पाहत होता. पूजा झाली तशा आता सगळ्या बायका उभ्या राहिल्या. दोऱ्याचं एक टोक झाडाला बांधून आता सगळ्यांनी वडाच्या झाडाला फेऱ्या मारायला सुरुवात केली. पण 4 पावलं चालताच अचानक नंदिनी खाली वाकली. तिच्या पायात काहीतरी टोचलं होतं. तिच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होती. मॉम आणि काकी काही करणार त्याआधीच शौर्य वाऱ्याच्या वेगाने तिथे पोहोचला आणि खाली गुडघ्यावर बसला. त्याला तिथे पाहून सगळे शॉक झाले. नंदिनी तर आता ती वेदना विसरून त्यालाच गोंधळून पाहत होती. त्याने अलगद तिचा पाय त्याच्या गुडघ्यावर ठेवला आणि पायात भरलेला तो छोटा काटा उपसून काढला. नंदिनीने लगेच डोळे बंद करून घेतले. थोडंसं रक्त निघालं होतं. त्याने खिशातून रुमाल काढून तिच्या पायाला बांधला. मॉम, काय आहे हे? इथे पूजा करणार होतात तर जागा आधी साफ करून घ्यायची ना. तो रुमाल बांधत थोडासा चिडूनच मॉमला म्हणाला, शौर्य, दीदीला का बोलत आहात? जागा साफ केली होती, आता राहिला असेल एखादा चुकून. आम्ही पण होतोच ना इथे. काकीला त्याचं बोलणं आवडलं नव्हतं. मुळात त्याचं नंदिनीची काळजी करणंच आवडलं नव्हतं.
शौर्य, ठीक आहे मी, उठ तू. नंदिनी इकडे तिकडे पाहत म्हणाली. सगळ्यांच्या नजरा पाहून तिला ओशाळून आलं होतं. ठीक आहे, चल तू इथून, तो नंदिनीचा हात पकडत म्हणाला. शौर्य, अजून वडाला फेरे बाकी आहेत, मॉम लगेच म्हणाल्या. मॉम, पायाला लागलंय तिच्या, काही गरज नाही. शौर्य तिच्या काळजीने म्हणाला. अहो, पूजा अर्धवट सोडली तर अपशकुन होईल, मॉम टेन्शनमध्ये म्हणाल्या. शौर्य, प्लीज करू दे मला, नंदिनी बारीक तोंड करून म्हणाली. एवढ्या दिवसात तो किती हट्टी आहे तिला चांगलंच समजलं होतं. तिचं बोलणं ऐकून त्याने एक सुस्कारा सोडला. तिला नाही म्हणणं शक्यच नव्हतं. ओके, तो म्हणाला आणि त्याने आता खाली वाकून डायरेक्ट तिला दोन्ही हातावर उचलूनच घेतलं. तशा तिथे जमलेल्या बायका आपापसात कुजबुज करू लागल्या, तर काही त्या दोघांना पाहून हसू लागल्या. नंदिनी मात्र फुल शॉकमध्ये होती. शौर्य, काय करतोयस, उतरव खाली मला, नंदिनी सगळ्यांवर एक नजर टाकत म्हणाली. त्याने असं सगळ्यांसमोर तिला उचलून घेतलं, त्यामुळे तिला मेल्याहून मेल्यासारखे झाले होते. मॉम मात्र खुश झाल्या होत्या, तर काकीचं तोंड मात्र नेहमीप्रमाणे वाकडं झालं होतं. मॉम, मारूयात फेऱ्या, शौर्यने विचारलं. हो चला मारूयात, मॉम सुद्धा हसून म्हणाल्या. तशा आता सगळ्या बायका आणि नंदिनी सोबत शौर्यही तिला दोन्ही हातावर उचलून वडाच्या फेऱ्या मारू लागले. नंदिनी रागात त्याच्याकडे पाहत होती. तो मात्र खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत होता. त्याची ती प्रेमळ नजर आणि त्या नजरेतले भाव पाहून तिचे गाल लगेच लाल झाले. दोघांनी सोबत वडाला 7 फेऱ्या मारल्या. शौर्य, झाले हो 7 फेरे, आता तुम्ही त्यांना खाली उतरवलं तरी चालेल, काकी टोमणा मारत म्हणाल्या. तसे शौर्यने तिला खाली उतरवलं. काही म्हणा शरयूताई, तुमचा मुलगा मात्र एक नंबर आहे हा, किती ते बायकोवर प्रेम, तिथलीच एक बाई म्हणाली. हो ना, हल्ली असे काळजी करणारे नवरे खूप कमी पाहायला मिळतात. नंदिनी, नशीबवान आहेस बघ, असा नवरा मिळायला भाग्य लागतं, दुसरी बाई लगेच पहिल्या बाईला दुजोरा देत नंदिनीला म्हणाली. अहो, तोही काही कमी भाग्यवान आहे का, कसा नक्षत्रासारखा जोडा आहे दोघांचा, देवाने काहीतरी ठरवूनच दोघांची गाठ बांधली असेल, तिसरी बाई सुद्धा त्या दोघांकडे पाहत हसून म्हणाली. त्या सगळ्या बायकांचं बोलणं ऐकून मॉम खूप खुश झाल्या. त्या कौतुकाने शौर्यकडे पाहत होत्या, तर काकींना मात्र ते सगळं पचेना झालं होतं. शौर्यने नंदिनीकडे पाहून भुवया उंचावल्या, तसं तिने उगाचच लटका राग दाखवला. त्याने असं सगळ्यांसमोर उचलून जे घेतलं होतं, आता मनात खूप जास्त आवडलं होतं, पण तसं चेहऱ्यावर दाखवायचं नव्हतं ना, म्हणून हे सगळं. नंदिनी, घ्या, शौर्य इथेच आहे तर वांग द्या त्यांना, मॉमने तिच्या हातात ताटात असलेला वाण दिला. तसं तिने तो घेतला आणि शौर्यच्या हातात दिला. ती लगेच खाली झुकून त्याच्या पाया पडू लागली. तसा तो झटकन मागे झाला. त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. मॉम, हे सगळं ठीक आहे, पण पाया काय पडायची गरज आहे, मला नाही आवडत. त्याला असं तिचं त्याच्या पायाला हात लावणं आवडलं नव्हतं. शौर्य, अहो प्रथा आहे, बायको नवऱ्याच्या पाया पडतेच, काकी लगेच मध्ये म्हणाल्या. काकी, तिची जागा माझ्या हृदयात असायला हवी, पायाजवळ नाही, शौर्य काकींवर नजर रोखत आणि ठामपणे म्हणाला. तशा काकी त्याचं बोलणं ऐकून कसंनुसं हसल्या. नंदिनीला मात्र त्याचं ते सगळं बोलणं नकळतपणे मनाला स्पर्शून गेलं. बरं, तुमची इच्छा नाही ना नंदिनी, राहू द्यात, चला आता घरी जाऊयात, मॉम म्हणाल्या. नंदिनी, चालता येईल ना, की शौर्यला परत उचलायला लावायचंय, काकी मुद्दाम टोमणा मारत म्हणाल्या. नाही नाही, एवढं काही नाहीये, आणि रुमाल आहे पायाला, चालेल मी, नंदिनी त्यांचं बोलणं ऐकून पटकन म्हणाली. कारण त्याचा काही भरोसा नव्हता. घरापर्यंत उचलून न्यायला सुद्धा तो मागे पुढे पाहणार नव्हता, तिला चांगलंच माहीत होतं.
एवढं सगळं असूनही त्याने तिचा हात पकडलाच. तिला आता खूप लाजल्यासारखं होत होतं, कारण सगळ्यांच्या नजरा त्या दोघांवरच होत्या. ती त्याच्या हातातून आपला हात सोडवून घेण्यासाठी धडपडत होती, पण त्याने मात्र तो जरा जास्तच घट्ट पकडून ठेवला होता. त्यामुळे आता वैतागून तिने तो नाद सोडून दिला. सुचिता, चला आपण जाऊयात पुढे, ते येतील, मॉम काकीला म्हणाल्या आणि लगेच काकींना घेऊन पुढे निघून सुद्धा गेल्या. शौर्य, सोड ना हात, सगळे काय विचार करतील. काकी आणि मॉम जाताच नंदिनीने इकडे तिकडे पाहत शौर्यला विचारलं, माझ्याच बायकोचा हात पकडला आहे. हा, आता दुसऱ्याच्या बायकोचा हात पकडला तर मी समजू शकतो. शौर्य तिच्याकडे पाहत मिश्किलपणे म्हणाला आणि तिचे डोळेच मोठे झाले. चुप, निर्लज्ज आहेस तू. तिने त्याच्या हातावर एक फटका मारला. तसा तो गालातच हसला आणि मग तिला घेऊन घरी निघून गेला. त्यांना विलाच्या आत असं हातात हात घालून जाताना रॉकी आणि माणिक डोळे विस्फारून पाहत होते. माणिकने रॉकीला डोळ्यांनीच बघ असा इशारा केला, तशी रॉकीनेही हो मध्ये मान हलवली. त्यांचा बॉस प्रेमात पडला नाही तर पुरता आपटला आहे याची त्यांना खात्री पटली होती. फक्त आता बॉसला जाणीव कधी होणार याची वाट ते दोघे पाहणार होते. शौर्य आणि नंदिनी आत आले तर मॉम, काकी आणि सोबत पप्पा आणि काकाही हॉलमध्येच उपस्थित होते. अहो, घ्या ना पटकन. काकीने हातातला वाण काकांच्या हातात जवळजवळ कोंबलाच आणि पाया पडायला खाली वाकल्या. अहो हळू, एवढी काय घाई आहे. काका त्यांचं ते घाई करणं पाहून वैतागून म्हणाले, तुम्हाला बोलायला काय जातंय. सकाळपासून मी उपाशी आहे. पोटात कावळे ओरडत आहेत माझ्या, म्हणून मी उपवास करत नाही. काकी वैतागून सगळा राग काकांवर काढत म्हणाल्या. तशी काकांनी नकारार्थी मान हलवली. काकींना पहिल्यापासूनच हे उपवास वगैरे अजिबातच आवडत नव्हतं, पण तरीही कधीतरी मॉम करतात म्हणून त्याही करायच्या. सुचिता, फक्त 5 मिनिट, मग बसूयात सगळे जेवायला. हा मॉम, काकीचा तो सगळा त्रागा पाहून म्हणाल्या आणि त्यांनी पप्पांना वाण दिला. त्या खाली वाकणार तेच त्यांनी त्यांच्या खांद्याला पकडलं आणि मध्येच अडवलं. शरयू, मला नाही आवडत, माहीत आहे ना तुम्हाला. पप्पा त्यांच्याकडे पाहत म्हणाले. तसं त्यांचं बोलणं ऐकून मॉम गालातच हसल्या. बाप लेक सारखेच आहात अगदी. त्यांनीही नंदिनीला पायाजवळ वाकू दिलं नाही. मॉम हसून शौर्य नंदिनीकडे पाहत म्हणाल्या. तशा पप्पांच्या भोवया मात्र उंचावल्या. वा चिरंजीव, तुम्ही तर अगदी आमच्या पावलावर पाऊल टाकलं. आणि खरंच आहे ते, आपली बायको म्हणजे साक्षात लक्ष्मीचं रूप असते. तिची जागा पायाजवळ नाहीच, तिचं स्थान आपल्या मनाच्या देव्याऱ्यात हवं, समजलं. पप्पांनाही त्याचं कौतुक वाटलं आणि हळूहळू का होईना तो नंदिनीमध्ये गुंतत आहे याचा आनंदही होत होता. दादा, तुमच्या भावालाही थोडं शिकवा जरा, नाहीतर आमच्याकडे इकडे प्रेमाचा जणू दुष्काळच आहे. एवढा वेळ सगळ्यांचं बोलणं ऐकणाऱ्या काकी काकांकडे पाहत टोमणा मारत पप्पांना म्हणाल्या. तसं काकांच्या कपाळावर आठ्या उमटल्या. त्यासाठी बायको सुद्धा तशीच पाहिजे. वर्षातून कधीतरी माझ्यासाठी उपवास करता, त्यातही तुम्हाला भूक सहन होत नाही आणि सगळा राग माझ्यावर काढता. काका सुद्धा तोंड वाकडं करत काकींना म्हणाले. भाऊजी, सुचिता, आता भांडण नको प्लीज. सगळ्यांना भुका लागल्या असतील ना. चला बरं, सगळे जेवून घेऊयात, या बसा. मॉम त्या दोघांचं भांडण पाहून मध्येच पडत म्हणाल्या. नाहीतर उगाच सणासुदीचं विषयाला वेगळं वरम भेटलं असतं. शौर्य, नंदिनी, तुम्ही पण चला, मॉम त्या दोघांकडे पाहत म्हणाल्या. तसे सगळेच डायनिंग टेबलच्या चेअरवर जाऊन बसले आणि नोकरांनी सगळ्यांना जेवण वाढायला सुरुवात केली. नंदिनी, आज तुम्ही केलेली खीर तुमच्या हाताने तुमच्या नवऱ्याला भरवा हा.
विचारा त्यांना आवडते का. मॉम नंदिनीकडे पाहत हसून म्हणाल्या आणि त्यांचं बोलणं ऐकून नंदिनी पुरती गोंधळली, कारण त्या सगळ्यांसमोर त्याला खीर भरवायला सांगत होत्या. दीदी, आता लग्नाला 1 महिना झाला. लग्नात भरवलं होतं ना त्यांनी एकमेकांना, आता मध्येच काय हे. त्यांचं बोलणं ऐकणाऱ्या काकी मध्येच पचकल्या. हो, भरवलं होतं, पण आजचा दिवस सुद्धा स्पेशल आहे. आजच्या सारखं शौर्याने नंदिनीसाठी कधी उपवास केला नव्हता ना, म्हणून. मॉम म्हणाल्या तसं सगळ्यांनीच आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं. शौर्याने उपवास केला आहे हे सगळ्यांना पचतच नव्हतं. नंदिनीने सुद्धा चमकून त्याच्याकडे पाहिलं, तर तो बिचारा सगळ्यांच्या नजरा पाहून थोडासा अवघडला. मॉम, काहीही काय, मी कुठे. शौर्य गोंधळून म्हणाला. तशा मॉम गालात हसल्या. आम्हाला सकाळीच समजलं होतं, पण तरी खात्री करण्यासाठी आम्ही रॉकीला कॉल केला होता. तेव्हा त्याने आम्हाला सगळं सांगितलं. तुम्ही सकाळपासून जेवण तर लांबच, साधं पाणी सुद्धा पिला नाही आहात. मॉम म्हणाल्या आणि आता तर त्याने कपाळालाच हात लावला. आणि आता त्याने आपल्यासाठी उपवास पकडला, तोही काहीही न खाता आणि पिता. हे ऐकून शेजारी बसलेल्या नंदिनीचे डोळे मात्र टचकन पाण्याने भरले. पण त्याने असे का केलं, हाही प्रश्न त्यासोबत तिला पडला. इकडे मॉमचं बोलणं ऐकून मात्र शौर्य मनातच वैतागला. ह्या रॉकीच्या तर बघतोच तुला, थांब. शौर्यने मनातच रॉकीला शिव्या घातल्या. बाई बाई, शौर्य, तुम्ही तर फुल पत्नीव्रता निघालात. दादा, तुमचा मुलगा खरंच तुमच्याच पावलावर पाऊल ठेवत आहे बरं. काकी हसून पण नाटकीपणे म्हणाल्या. तसं पप्पांनी अभिमानाने मान ताठ केली. हो मग, मुलगा कोणाचा आहे. पप्पांचे थोडेफार गुण तर घेणारच ना. पप्पा हसून आणि गर्वाने म्हणाले. नंदिनी उपवास पकडणार आहे हे मॉमच्या तोंडून ऐकून त्याला कसं तरीच वाटत होतं. त्याचं मनच झालं नाही काही खाण्याचं, म्हणूनच त्याने स्वतःही उपवास पकडण्याचं ठरवलं होतं. पण आता मात्र मॉमने सगळ्यांना सांगितलं, त्यामुळे त्याला एकदम अवघडून आलं होतं. त्याने हळूच नंदिनीकडे पाहिलं, तर ती अजूनही पाणावलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडेच पाहत होती. डोळ्यात खूप सारे प्रश्न होते तिच्या. तिने तशीच खिरीची वाटी उचलली आणि त्यातून थोडी खीर चमच्यात घेत त्याच्या समोर पकडली. त्याने काही क्षण तिच्याकडे पाहिलं आणि मग पुढे होऊन तिच्या हातून ती खीर खाल्ली. तिने बनवलेली खीर तिच्याच हातून खाऊन त्याला ती जरा जास्तच गोड वाटत होती. शौर्य, मॉमने त्याला इशारा केला. तसं तो काय ते समजून गेला. त्याने तिच्या हातून चमचा घेतला आणि वाटीतली खीर तिच्या समोर पकडली. तसं तिने सुद्धा ती खाल्ली आणि इकडे सगळ्यांनीच टाळ्या वाजवल्या. तसे दोघेही भानावर आले. त्यानंतर सगळ्यांनीच आता जेवण करायला सुरुवात केली होती. इकडे काकी तर जेवणावर अक्षरशः तुटून पडल्या होत्या. सकाळपासूनचा उपवास जे होता. पप्पांनी मॉमला चमचा दाखवत मी पण भरू का असं विचारलं. त्यावर मॉमचे डोळेच मोठे झाले. त्यांनी नजरेनेच त्यांना दटावलं. तसे पप्पा गालातच हसले. शौर्य खाता खाता नंदिनीचं निरीक्षण करत होता. ती खाली पाहून शांतपणे खात होती, पण चेहऱ्यावर खूप सारा गोंधळ आणि प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यालाही ते समजत होतं. सगळ्यांनी अगदी पोट भरून जेवण केलं. शौर्यचं जेवण झालं तसा तो जागेवरून उठला. मॉम, मी आहे रूममध्ये, शौर्य मॉमला म्हणाला आणि वर रूममध्ये निघून गेला. नंदिनी अजूनही तिथे सगळ्यांसोबत बसली होती. मॉमचं लक्ष तिच्याकडे गेलं. नंदिनी, जा बाळा, तुम्हीही आराम करा जरा वेळ. सकाळपासून खूप दगदग झाली तुमची. शौर्य रूममध्ये जाताच मॉम नंदिनीला म्हणाल्या. तशी तिने होकारार्थी मान हलवली. हो मॉम, तुम्ही पण जाऊन आराम करा.
नंदिनी हसून त्यांना म्हणाली आणि मग वर तिच्या खोलीत जायला निघाली. सकाळपासून साडी नेसली होती ती, त्यामुळे तिला त्या साडीचा खूपच त्रास होत होता. त्यात उपवास सुद्धा होता, त्यामुळे अजूनच थकल्यासारखं वाटत होतं. त्यात ते हेवी दागिने पण अगदी टोचत होते तिला, त्यामुळे जरा वैतागलीच होती ती. कधी एकदा जाऊन हे सगळं काढते असं तिला झालं होतं. ती रूममध्ये आली तेव्हा तो नेहमीप्रमाणे गॅलरीमध्येच उभा होता आणि कोणाशी तरी कॉलवर बोलत होता. ती मग तशीच जाऊन आरशासमोर बसली आणि एक एक करत सगळे दागिने काढू लागली. तिने सगळ्यात आधी मोठा राणीहार काढून ठेवला, कानातले झुमके सुद्धा काढले आणि आता ती गळ्यातला नेकलेस काढू लागली. पण नेकलेसचा हुक मात्र तिला निघतच नव्हता. ती किती प्रयत्न करत होती, पण तिला ते जमतच नव्हतं. हातही आता दुखू लागले होते, त्यामुळे ती जास्तच वैतागली होती. तेवढ्यात 1 मिनिट त्याचा एकदम जवळून आवाज आला आणि दुसऱ्याच मिनिटाला त्याच्या थंड बोटांचा स्पर्श तिला तिच्या मानेवर झाला. आधी तर ती गोंधळून गेली, पण त्याच्या बोटाच्या स्पर्शाने लगेच शहारली सुद्धा. तिने गच्च डोळे मिटून घेतले. तो मात्र नेकलेस काढत होता. नेकलेस काढताना तिच्या मानेला जिथे जिथे त्याच्या बोटांचा स्पर्श होत होता तिथे तिथे तिला एक स्पार्क जाणवत होता आणि अंगात उगच हुडहुडी भरल्यासारखं वाटत होती. मानेपासून खाली पाठीपर्यंत एक थंड लाट वाहून गेल्यासारखं तिला वाटलं. त्याचं एवढं जवळ येणं तिला अस्वस्थ करत होतं. त्याचे गरम श्वास अधूनमधून तिला तिच्या मानेवर जाणवत होते. झालं. किती लाल झालंय ते. 1 मिनिट. त्याने नेकलेस काढून बाजूला ठेवला तसं त्याचं लक्ष तिच्या मानेवर गेलं होतं. पूर्ण मान लाल झाली होती. त्याने लगेच ड्रॉवरमधून फर्स्ट एड बॉक्स बाहेर काढला आणि त्यातून एक क्रीम घेतली. जिथे जिथे लाल निशाण पडले होते तिथे तिथे त्याने ती क्रीम लावायला सुरुवात केली. ती क्रीम मानेवर लागताच तिला एकदम थंड वाटू लागलं. होणारी जळजळ सुद्धा अचानक बंद झाली. का करतो आहेस तू हे सगळं? तिने आता अचानकपणे मागे वळून त्याच्या डोळ्यात पाहत विचारलं. तिच्या प्रश्नाने तो थोडासा गोंधळला. काय करतोय मी? त्याने परत तिला प्रश्न विचारला. तुला माहित नाही का? ओके, मीच सांगते, ती त्याच्याकडे पाहत म्हणाली. तो शांतपणे फक्त तिच्याकडे पाहत होता. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली. माझी काळजी करणं, मला प्रोटेक्ट करणं इथपर्यंत मी कदाचित समजूही शकते, पण आज जे केलंस ते काय होतं? मला उचलून घेणं, माझ्यासाठी उपवास करणं, हे सगळं काय आहे शौर्य? तिने त्याच्या डोळ्यात पाहत आगतिक होऊन विचारलं. किती वेळपासून तिच्या मनात हे प्रश्न घोळत होते. शेवटी तिने त्याला ते विचारलेच. तूही उपवास केलास माझ्यासाठी, पूजा सुद्धा केलीस, मग ते सगळं का केलंस मीही विचारू शकतो ना? त्याने सुद्धा शांतपणे तिला प्रश्न केला. कारण नवरा आहेस तू माझा, ती पटकन बोलून गेली. तसा तो गालात तिरकस हसला. हो, मग तशीच तूही बायको आहेस माझी. जर तू माझ्यासाठी पूजा करू शकतेस, माझ्यासाठी उपवाशी राहून उपवास करू शकते, तर मी का नाही करू शकत? त्याने विचारलं. आपल्या नात्याचं मला काहीच भविष्य दिसत नाहीये शौर्य. हे असं सगळं वागवून का गुंतवत आहे तू स्वतःला आणि मला सुद्धा? ती त्याच्याकडे पाठ फिरवत दुखऱ्या आवाजात म्हणाली. ऑलरेडी गुंतलो आहे मी तुझ्यात. तुला समजत नाहीये का की समजत असून सुद्धा तुला समजूनच घ्यायचं नाहीये? त्याने तिचा दंड पकडत तिला स्वतःकडे वळवत तिच्या डोळ्यात आरपार पाहत विचारलं. हो, नाही समजून घ्यायचं मला काहीच. मन कितीही गुंतायला तयार असलं तरी मेंदू कधीच विसरू शकत नाही की तू
शौर्य सूर्यवंशी माझ्याशी कसा वागला ते. जर या सगळ्यात अडकून मी तुला माफ केलं तर मी स्वतःलाच कधी माफ करू शकणार नाही. ती डोळ्यात पाणी आणून थोडीशी रागात म्हणाली. तिच्या मनात सध्या मनाचं आणि मेंदूचं द्वंद्व चालू होतं. तिचं बोलणं ऐकून मात्र त्याला थोडासा राग आला. का विसरू शकत नाहीस? मीही विसरलो आहे ना माझा अपमान जो तू केला होतास. मग तू का विसरू शकत नाहीस नंदिनी? तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. त्याचे डोळे किंचित लाल झाले होते. तिने एक आवंडा गिळत त्याच्याकडे पाहिलं. कारण माझ्याकडून जे झालं ते चुकून झालं होतं. पण तू जे माझ्याशी वागलास ना ते जाणून बुजून वागलास. तुझ्यासाठी तो फक्त एक बदला होता, मला त्रास देण्यासाठी. पण माझ्यासाठी माझ्यावर झालेला खूप मोठा आघात होता. त्यानंतर पुढच्या कितीतरी रात्री मी सुखाने झोपू शकले नाहीये. आठवतंय ना तुला की मी आठवण करून देऊ? तो दिवस, तुझं ऑफिस आणि त्या ऑफिसमध्ये असलेली बंद स्टोर रूम, तो काळाकुट्ट अंधार, आठवलं का? नंदिनी त्याच्या डोळ्यात पाहत रडक्या आवाजात म्हणाली. आणि तिचं बोलणं ऐकून शौर्य स्तब्ध झाला. त्याला काय बोलावं ते देखील समजेना. तिचं बोलणं ऐकून त्याच्या समोर तोच दिवस उभा राहिला जेव्हा ती तिच्या चुकीची माफी मागण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये आली होती. कथेचा हा भाग इथे संपतो. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कॉमेंट करून तसं सांगायला विसरू नका. भेटूयात कथेच्या नवीन भागात. तोपर्यंत ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर माझी ही कथा अजून लोकांपर्यंत पोहोचेल. प्लीज रिक्वेस्ट आहे, ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज करून घ्या.